अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पावसानंतर झालेल्या प्रचंड नुकसानीची मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पारोळा व अमळनेर तालुक्यात प्रत्यक्ष पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकरी, ग्रामस्थ आणि पूरबाधित कुटुंबाशी संवाद साधत शासनाकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. अमळनेरमध्ये यापूर्वी कधीही न झालेला पाऊस झाला. नद्या, नाली दुथडी भरून वाहिल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर 5 ते 6 फूट पाणी साचले. जनावरे वाहून गेली, घरांमध्ये पाणी शिरले आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कृषी उत्पन्न बाजार समितीत हजारो क्विंटल धान्य पाण्याखाली गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले असून प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पुरांमुळे घराचे नुकसान झालेल्या कुटुंबांना 10,000ची मदत, पुरात वाहून गेलेल्या प्रत्येक जनावरामागे 37,500 तर जिल्ह्यात पावसामुळे मृत्यू झालेल्या 4 जणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखाची आर्थिक मदत शासनाकडून दिली जाणार असल्याची घोषणा महाजन यांनी केली. जमीन जी आहे अनेक ठिकाणी जमीन खरडून गेलेल्या आहेत, नदीकाठच्या नाल्याकाठच्या, त्यांचे सुद्धा पंचनामे सुरू आहेत. त्यांना सुद्धा योग्य मोबदला आम्ही या ठिकाणी देणार आहोत. 4 जणांचा मृत्यू झालेला आहे आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये. त्यांच्या संदर्भात काय बोलू? 4 जणांचा या ठिकाणी मृत्यू झाला आहे. एक इलेक्ट्रिक शॉक लागून या ठिकाणी गेला, एक भिंत पडून त्या ठिकाणी गेले बाबा, दुसरं काही पाण्यात एक जण वाहून गेलेला आहे. 4 जण या ठिकाणी गेलेले आहेत. त्यांना सर्वांना NDRFच्या निकषाप्रमाणे आम्ही त्यांना त्या ठिकाणी 5-5 लाख रुपये मदत देऊ. मदत जाहीर केली आपण संपूर्ण जिल्ह्यासाठी का आता या स्थानिक पातळीवर? सर्व जिल्ह्यासाठी 10,000 रुपये आम्ही तात्काळ, ज्यांची घरं पाण्याखाली होती, 2 फूट 3 फूट 5 फूट पाणी होतं घरामध्ये, सगळं सामान ओलं झालेलं आहे, त्यांना 10,000 रुपये, 5,000 रुपयाच्या ऐवजी 10,000 रुपये आम्ही या ठिकाणी तात्काळ त्यांना देऊ. जिल्ह्यामध्ये नुकसानाची तुम्ही स्वतः पाहणी करता आहात, प्रत्यक्ष परिस्थिती फील्डवरून तुम्ही आज बघतायत. भाऊ, बऱ्याचशा शेतकऱ्यांचं जवळपास संपूर्ण शेतीचं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की सरसकट पंचनामे करून सरसकट सर्व नुकसान नाही, ज्यांचं सगळं नुकसान झालेलं आहे 100% त्यांना मी सरसकट देणार आहे. सरसकट त्याच्यामध्ये काही फार कपाशी झाडू उभं आहे, मग काही 2 पडलेले आहेत, असं काही होणार नाही. त्यामुळे सरसकट अनेक ठिकाणी जमिनीच वाहून गेलेल्या आहेत, पीक सगळं आडवं झालेलं आहे आणि पीक छोटंच आहे, कारण उशिरा पेरण्या झाल्यात आपल्याकडे, आणि म्हणून सगळ्यांना आम्ही त्या ठिकाणी मदत करू. शेतीचं नुकसान ऑलरेडी झालेलं आहे. शेतीचं नुकसान झाल्यानंतर आता ते शेती करू शकणार नाही परत, आता तर त्यांच्यासाठी दुसरी काही नियोजन? ज्यांची जमीन वाहून गेलेली आहे, खरडून वाहून गेलेली आहे, त्यांना योग्य मोबदला आम्ही त्या ठिकाणी देऊ. आणि जिल्हाधिकारी या ठिकाणी आहेत. आपली जी गाळयुक्त शेती, गाळमुक्त धरण, यातून आम्ही त्यांना त्या निश्चित मदत करून त्यांची जमिनी भरून देण्यासाठी रोजगार हमी योजनेतून, नरेगामधून आम्ही त्या ठिकाणी निश्चित मार्ग काढू. घरांचं स्थलांतर झाल्याचंही पाहायला मिळतं, त्यांच्यासाठी काही आहे? नाही, ज्यांच्या घरामध्ये पाणी होतं त्यांनी तात्पुरतं स्थलांतर केलेलं आहे. ते आता घरात यायला लागलेले आहेत किंवा 1-2 दिवसामध्ये येतील. पण ज्यांची घरं पडलेली आहेत त्यांना भरीव मदत आम्ही नवीन घर बांधण्यासाठी त्या ठिकाणी देणार आहोत. ज्यांची घरं पडण्यासारखी आहेत त्यांना सुद्धा वेगळी मदत देणार आहोत. आणि ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे, त्यांचं सामान ओलं झालेलं आहे, सगळं आतलं किराणा असेल, गादी असतील, साधे असतील, काय काही वाहून गेलेत भांडे त्या ठिकाणी, त्यांना सुद्धा आम्ही तात्काळ 5,000 रुपयाच्या ऐवजी 10,000 रुपये त्या ठिकाणी देणार आहोत. जी मुख्य वाहिनी वाहून गेली, अमळनेरचा पाण्याचा प्रश्न हा दुर्भिक्ष झालेला आहे, त्याच्यासाठी काय? निश्चित पाणी पुरवठ्याची योजना या ठिकाणी ज्या पाईपलाईनमधून आहे, ती पाईपलाईन सुद्धा वाहून गेलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आम्ही पाहणी केलेली आहे. गुलाब भाऊने सांगितल्या ठिकाणी जिल्हाधिकारी आहेत आणि DPDCमधून त्या ठिकाणी आम्ही त्यांना मदत करणार आहोत. काय 1 कोटीपर्यंत खर्च लागेल, पण तात्काळ ते करावं लागणार आहे. नगरपालिकेकडे पैसे नाही, ज्या ते तांत्रिक अडचण कुठली येणार नाही. आम्ही सांगितलं तुम्ही काम सुरू करा, एक 5-7 दिवसात काम संपवा. MGPची तांत्रिक मदत लागेल ती त्याच्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी घेऊ. आणि म्हणून कुठल्याही याच्यामध्ये आम्ही कमतरता पडू देणार नाही. तात्काळ पाणी पुरवठा योजना सुरू